आजपासून डायगर नाईट चषक सुद्धा तुम्ही पाहू शकाल. डायगर चषक पहिली नाईट स्पर्धा आपल्या विभागात पाहायला मिळते. डायगरच्या मैदानामध्ये पहिलीच मॅच काटे विरुद्ध नितलास अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तर सुधीर कान यांना प्रत्येक विकेटला 500 रुपये आहेत. एडुंडीचे माजी सरपंच दिलीप पाटील यांच्याकडनं. आणि फिल्डिंगमध्ये स्वतः कॅप्टन सुद्धा आहेत सुधीर कान. आपण पाहिलं तर जयेंद्र इलेव्हनचे आणि त्यांना माहिती एक मॅच आपण जिंकली. ही मॅच सुद्धा खूप महत्त्वाची. मात्र आता थोडंसं कडवं आव्हान असेल कारण की रोहित म्हात्रे समोर आहेत. मागची मॅच त्यांनी 2 षटकामध्येच 57 चेस केल्या होत्या. आता 4 ओव्हरची मॅच आहे. सुधीर कान गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. थोडंसं वेग मध्ये प्रशांत कुंभारकर एसटीच्या भूमिकेत आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती हा धमाका. पहिला ब्लास्ट षटकार. थोडीशी दुखापत झाली रोहितला. पहिल्या चेंडूमध्ये जरूर षटकार आला मात्र आता थोडीशी दुखापत झालेली आहे. खरं 4 ओव्हरची मॅच आहे. रोहित म्हात्रेला माहिती आहे त्यामुळे त्यांनी सुरुवात दमदार केलेली आहे. इथे फक्त दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी.
क्षणातच बँडेज सुद्धा इथे उपलब्ध होईल. अकूट टप्प्याचा चेंडू होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून खेळायचं होतं, फिल्डर तिथे होते कदाचित. 2 धावा इथे मिळाल्यात. पहिल्या चेंडू षटकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर आता धावा. तो 12 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ एकंदरीत समाप्त झालाय. रोहितच्या बॅट बंद 12 धावा आलेल्या आहेत. 9 सेकंडला युवराज आहे, गोलंदाज सुधीर कान आहेत. दिलीप पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 500 रुपये त्यांच्यासाठी. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. चेंडू गोईच्या वेगाने सीमा पार जातोय 4 धावांसाठी. सुरुवात दमदार झालेली आहे रणवीर 11 या संघाची. पहिली मॅच त्यांनी जिंकली होती आणि बघायचं विजयरथ सुरू ठेवतील का. फिल्डिंग चांगली आहे. दोन धावा इथे मिळाल्यात. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत रोहित, त्यावरनं मोठे फटके येणं थोडंसं कठीण आहे. 18 धावा धापलकती लागलेले आहेत. 5 चेंडूमध्ये 18 धावा आलेल्या आहेत. सुधीर कान यांच्या षटकामध्ये 4 ओव्हरची मॅच आहे. सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपये. दिगंबर कान यांच्याकडनं आणि बघायचं इथे इशारा येतोय चौकार. पहिल्या षटकात एकंदरीत 22 धावा रणवीर 11 संघाने कुठल्या आहेत. तर पहिल्या षटकात 22 धावा आल्यात. सुरुवात दमदार झाली. टॉस गमावल्यानंतर रणवीर 11 या संघाची. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज प्रशांत कुंभारकर येत आहेत. इंद्रजित कान यांचा संघ तुम्ही पाहतायत रणवीर 11. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जयेंद्र 11 संघ तुम्ही पाहतायत विश्वनाथ भंडारी साहेबांचा संघ, जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. एका षटकात 22 धावा आलेले आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी युवराज चौकाराने खातो करतोय. संघ एकंदरीत 26 रणवीर 11. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये आणि झेल ड्रॉप. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटलाय. सत्तावीस धावा झालेल्या आहेत. युवराजला जीवदान मिळालंय. कदाचित प्रशांतला विकेट मिळाली असती, मात्र नीतीला ते मान्य नव्हतं आणि झेल ड्रॉप झालाय. सेकंडला रोहित मात्र येत आहेत. 6 चेंडूचा खेळ त्याने आतापर्यंत केलाय. 22 धावांवरती जो खेळतोय. हेडूटने प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहतात. पहिला दिवस इथे चेंडू उंच गेलाय
आणि क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. रोहित म्हात्रेचा खेळ समाप्त झाला इथे. 27 या धावसंख्या होती पहिल्या धक्का. सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रशांत कुंभारकरला महत्वाची विकेट मिळाली रोहित म्हात्रेची आणि आता युवराज स्ट्राईक एंडला आहे. इथे फक्त दिशा दिली, जंटल टच. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, फिल्डिंग चांगली झाली आहे. संतोष आहेत तिथे, फिल्डिंग चांगली करतायत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावा लागल्या तर 29. रणवीर 11 प्रथम बॅटिंग करत असताना एक गडी बाद, दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू. यानंतर सामना पुन्हा रणवीर 11 विरुद्ध रुद्र वेद 11. मध्ये रुद्र वेद 11 संघ दोन्ही सामने पराभूत झाले. 2 सामन्यात त्याने पराभव पत्करावा लागलेला आहे. म्हणजे कामगिरी कुठेतरी खराब आहे. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळाला. वेगाने इम्प्रेस करतोय गोलंदाज प्रशांत कुंभारकर. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकात फक्त 7 धावा दिल्यात प्रशांतने, पण वाईटची खून करतायत. एकंदरीत 8 धावा प्रशांतने आतापर्यंत खर्च केल्यात. पहिल्या षटकात 22 होत्या, या षटकात फक्त 8 आल्या आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. चार षटकांची मॅच आहे. 11 विरुद्ध रणवीर 11. फुलटॉ चेंडू होता मिड विकेटच्या वर, सीमाकडे षटक. धावसंख्या आपण पाहिली तर 36. कदाचित युवराजने ध्रुव घ्यायचा होता, मला वाटतं त्याला मात्र घेतला नसा. कसं सागरने काहीतरी सूचना केल्या त्याला. एक रिव्ह्यू तुमच्याकडे एक इनिंग मध्ये जरूर आहे, वापर तुम्ही करू शकता त्याचा. छत्तीस धावा झालेल्या. 2 षटकाचा खेळ एकंदरीत समाप्त झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना रणवीर 11. युवराजने 5 चेंडूचा खेळ केला, तो 13 धावांनी देखील एक जीवदान त्याला मिळालंय. तर फकीर शेठ काळन आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहे, त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी दिलीप पाटील साहेबांना विनंती करतो, माजी सरपंच एडुडनेचे दिलीप काळन यांच्या शुभ हस्ते फकीरा काळन यांचा इथे सत्कार केला जाईल. तर या फकीरा काळन आपला सन्मान आपण स्वीकारायचे. 2 षटका 36 धावा झाल्यात. फकीर काळन यांचा इथे सत्कार केला होतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा झालेल्या आहेत. रणवीर 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. टॉस त्यांनी गमावला होता. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज राज येत आहेत. राजने रोहित म्हात्रेचा झेल सुद्धा टिपला. तोच राज पहिल्या मॅचचा हिरो, मला तो मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला. राज गोलंदाजी मार्कवर.
इथे फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं. सागर मात्र षटकाराने खातं उघडतोय. षटकार ठोकतोय धावसंख्या 42. अजून एक चांगला फटका. आता मात्र चेंडू जाईल शशिकांत किसन बेलिलकर स्टँडच्या वरून सीमा पलीकडं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय बॅटिंग करते सागर. जणू काय खेळाडू कक्षामधनं सेट होऊन आलेले आहेत. 48 धावा झाले आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. राजला मात्र इथे टार्गेट केलंय सागरने. यंग स्टार आहे. गोलंदाजी तो चांगली करतो आणि आता बॅटिंग सुद्धा चांगली करत असताना 48 धावा धाबल करती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. दिगंबर काळ यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी ₹1000 सुद्धा आहेत आणि संधी आहे आता सागरकडे. सागरने बॅक टू बॅक 2 षटकार मारलेले आहेत आणि सलग तिसरा षटकार येतोय तर ₹1000 मिळू शकतात सागरला. तर राज सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे आणि इथे फलंदाज बाद होत आहेत. सांगून गेले तुका पैशाचा नाद करू नका. फलंदाज बाद. सागरची काही समाप्त. रुपयेत. दैलुकान मला वाटतं त्यांचे फेवरेट खेळाडू आहेत. दैलुकांचे आकाश राज आणि इथे चेंडू लॉंग ऑनच्या वरून HPL षटकार. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. रणवीर इलेव्हन संघाचे विकेट जात आहेत मात्र धाबांची गती थांबायचं नाव नाहीये. 54 धाबा झालेल्या आहेत. राजच्या या षटकात आतापर्यंत 18 धावा आल्या 4 चेंडूमध्ये आणि त्यात अजून 6 ऍड करूया. मला वाटतं की चौकार आहे बघायचंय. मात्र 4 धावा आहेत. चौकार. तर रुद्र वेद इलेव्हन संघ 2 सामने पराभूत झाल्यामध्ये त्यांच्या तरी खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद पाहायला मिळतोय. नक्कीच कॅश प्राइज भरपूर मिळालेले. पराभूत झाल्यानंतर सुद्धा त्यांचे पॅकर्स अखिलेश खान त्यांना
सर्वप्रथम जेवायला घेऊन गेले. 58 धावा झाल्यात. तीन षटकात 58 धावा झाल्यात. किशोर भंडारे यांचे जे सुपुत्र त्यांना विनंती की आपण बाईकची चावी घेऊन आंब्याच्या झाडाखाली जायचे. नितीन दादा आपल्याला बोलवत आहेत. चला बाब्या लवकर जा चावी घेऊन. चावी सुद्धा आम्हाला इथे एक पल्सरची आणि एक बुलेटची. तर 58 धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज नचिकेत येत आहेत. दिगंबर काळे यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 1000 रुपये सुद्धा आहेत. रणवीर इलेव्हन संघाच्या फलंदाजासाठी इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता. एक धाव इथे मिळते. धावसंख्या 59. धावा किती मिळाल्या? 3. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. इथे पायचीचा अपील आणि फलंदाज युवराज बॅक टू द पॅव्हेलियन. या षटकात नचिकेतने आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. फक्त 4 धावा दिल्यात. एक विकेट त्याला मिळाली आणि नवीन फलंदाज मयूर आलेत. मयूर काळन. तर कॅप्टन कधी बॅटिंगला येणार? तकदीर दादा काळन. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4च ओव्हरची मॅच आहे. नचिकेत चांगली गोलंदाजी करतात. ऑलरेडी 62 धावा झालेल्या आहेत. विकेट 3 विकेट गेलेले आहेत. हा चेंडू मात्र चांगला होता. नचिकेत चांगली गोलंदाजी करतायत. तर 2 चेंडू खेळ एकंदरीत शिल्लक आहे. या षटकात नचिकेतने फक्त 4 चेंडू मध्ये 4 धावा दिल्यात. एक विकेट त्याला युवराजचे मिळालेत. आणि फलंदाज बाद. 62 धावांवरती अजून एक विकेटचं पतन. ऍक्शन रिप्ले आपण बघूया. शेवटच्या चेंडूमध्ये षटकार मारला तर विशाल भोईर यांच्याकडनं 1000 रुपये आणि चौकार मारला तर 500. नचिकेतने विकेट घेतले तरी नचिकेतले 500 आणि विकेट घेईल त्याला 1000 रुपये. बघा षटकाराला 1000 आहे. विकेट घेईल त्याला 1000 आहे. चौकार मारला तर 500. अखिलेश दादा काळ यांच्याकडे सुद्धा 1000 रुपये असतील षटकार मारला तर.
इथे फटका तर चांगला होता बघा धावतायत किती वेगाने आणि इथे 2 धावा तर झाल्यात बघा तिसरी धाव पूर्ण होईल का क्या बात आहे रनिंग किती चांगली आहे बघा तकदीर दादांची म्हणजे जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा मिळाल्यात आणि बघा ड्रिल करून बघतायत की कशा प्रकारे हा फटका खेळायचा होता तकदीर दादा अजून 1 धाव धावून घेतली असती तर कदाचित चौकार झाला असता 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा मिळालं असतं 3 धावा धावून झालेल्या आहेत धावा झाल्यात त्या 65 4 गडी बाद रणवीर 11 संघाने 65 धावा कुठलेले 4 गडी त्यांनी गमावले रणवीर 11 संघाने बॅटिंग केली 4 षटकांमध्ये एकंदरीत 4 गडी त्याने गमावले 65 धावा कुठल्या आणि 66 धावांचं लक्ष येते जयेंद्र 11 या संघाला आणि 66 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल जयेंद्र 11 संघ त्यापासून त्यांना रोकेल रणवीर 11 या ऐकण्यासाठी जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये करण काणेंच्याकडे धन्यवाद धन्यवाद थँक्यू नितीन दादा ज्यांचा आवाज आपण या अगोदरच्या सत्रामध्ये ऐकला पहिला डाव संपला जिथे धावा उभारलेल्या त्या 65 आणि 66 लक्ष आघाडीला फलंदाज देत आहेत ते प्रशांत कुंभारकर आणि संतोष भंडारी पहिल्या षटकामध्ये वेगवान गोलंदाज राईट हँड सीमर सागर भंडारी ऑन बॉलिंग मार्क डीप मध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि ऑन साइडला इथे काऊ कॉर्नर पहिला चेंडू डावाची सुरुवात आडवा बॅटने हॅमट करण्यात आला डाऊन दी ग्राउंड आणि टीट फॉर टॅट जसास तसं प्रत्युत्तर ठोसा धावाचार मात्र डिफेंडिंग चॅम्पियन जो संघ होता रणवीर 11 त्या संघामध्ये प्रशांत कुंभारकर होते या वेळेला दुसऱ्या पर्वामध्ये त्यांच्या विरुद्ध खेळत आहेत आणि आता धावा चांगल्या त्यांना उभाराव्या लागतील लक्ष 66 आहे 4 ने सुरुवात त्यांनी केली आहे सागर पुन्हा एकदा फुलटॉस आहे पुन्हा ड्राईव्ह करण्यात आला मिड ऑनला चेस करून चेंडू डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये फेक येते ती स्ट्रायकिंग एंडला एक धाव दुपारचं लंच नंतर सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय कोणी अजूनही जेवायचे बाकी असतील
तर कृपया करून आपण लगेचच त्या ठिकाणी जायचं आहे. जेवण करून घ्या. आजचे अन्नदाते श्री नितीनजी रमेश काळन यांच्या द्वारे ही सर्व व्यवस्था जेवणाची करण्यात आली होती. त्यांचं देखील आम्ही औद्योगिक क्रिकेट संघ हेदूडने आमचा मॅनेजमेंट कमिटीद्वारे आपलं मनपूर्वक आभार. धावसंख्या 5 रन्स. हो बॅकफूट लावून या ठिकाणी कट करण्यात आला. एक्स्ट्रा ओव्हर मध्ये त्या ठिकाणी आपण बघतोय सिद्धेश पाटील. या वर्षी पहिल्या सामन्यामध्ये त्याला चान्स दिली नाही गोलंदाजीची त्यांच्या कॅप्टनने. या सामन्यामध्ये चान्सेस आहेत नक्कीच. धावसंख्या आपण बघतोय 6. रुद्रवेद प्रमुख खेळाडू धीरज येतात. 2 सामने त्यांनी गमावलेले आहेत. यावेळेला क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. आउट कटर यावेळेला पाहायला मिळाला. बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना चेंडू. ऍक्शन रिप्ले आपण बघू शकाल कशा पद्धतीने वळण घेत असताना चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडला आणि सरळ रेषेमध्ये गेला. क्रॉस बॅटेड कडे खेचण्याचा प्रयत्न होता. मेरिट वरती खेळणं गरजेचं आहे. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसला. पुन्हा एकदा सागर थांबलाय. लिडिंग आहे जबामध्ये चेंडू. संधी झेलची शॉट कव्हरला त्या ठिकाणी आपण बघू शकाल पोहोचला तो रोहितने झेल टिपलाय आणि 6 वरती मोठा धक्का. बॅटिंग करणार आहे जयेंद्र 11ला प्रशांत कुंभारकर बाद. जसा पडला ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूवरची नजर कुठेतरी हटली फलंदाजाची. पुन्हा एकदा तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. ओव्हर द विकेटने आले सागर. ऑफस्टॉमचा जास्त बाहेर ठेवला. थोडी लेंथ यावेळेला कमी करण्यात आली. टेक ऑफ होणारा चेंडू आपण बघू शकाल ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय फलंदाजाचा. या चेंडूला आपण कट करू शकता. या चेंडूला तुम्ही आपण बघितलं तर स्टिअर करू शकता. ते नक्कीच ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न. ऑप्शनचा भरपूर बाहेरचा चेंडू. लिडिंग एज घेऊन 6 वरती पहिला धक्का बसलाय. यावेळेला चांगला फटका. स्क्वेअर कटचा वेगाने चेंडू स्वीपर कव्हरला. लॉंग दी कार्पेट सीमा पार 4. भरपूर तुम्हाला घनदाट झाडी पाहायला मिळेल. डाव्या बाजूला व्यासपीठाचं तुम्ही बघितलं तर उंबारली गाव अगदी जवळ आहे 500 मीटरवरती. परंतु एकही घर दिसत नाहीये. इतकी घनदाट झाडी तुम्ही बघू शकाल. म्हणजे पुढे जर तुम्ही बघितलं तर धामटण जिथे देखील आता आय थिंक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मी ट्विटर हँडलवरती बघितलं होतं राजू दादांच्या आपले कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार आय थिंक एक गार्डन सँक्शन करण्यात आलं होतं. आणि इथे आपण बघू शकाल डाव्या बाजूला भरपूर घनदाट झाडी. उजव्या बाजूला शहरीकरण झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. लेकशोर पलावा ग्रीन्स म्हणजे जे खेडेगाव तुम्ही बघू शकाल डाव्या बाजूला तर पाईपलाईनच्या हायवेच्या त्या बाजूला तुम्हाला शहरीकरण होत असताना पाहायला मिळेल. सो 2 विभिन्न चित्र तुम्ही बघू शकाल. आपण मध्ये आहोत बरोबर. धावसंख्या 10. 1 गडी 5 षटकाची पहिल्या सांगता झालेली आहे. सामन्यामध्ये अजूनही 56 बनवायचा आहेत. अब तक 56. नाना पाटेकरांचा तो चित्रपट जितका पॉप्युलर राहिला होता तशी इनिंग आता या ठिकाणी एखाद्या फलंदाजाला खेळावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला आहे राज भंडारी. फुलटॉस अगोदर खेळले आणि लेगस्टिक उखडली जाते. गोलंदाजाला यश पहिल्या चेंडूवरती प्रेमला आणि 10 वरती धक्का दुसरा जयेंद्र 11ला. राज भंडारी बाद.
34 राहिला. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ पॉपिंग क्रीज मध्ये पडला. ऍक्शन रिप्ले पुन्हा तुमच्या स्क्रीनवरती, मेगा स्क्रीनवरती. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा खालून हा चेंडू लेग स्टिक वरती बॅटन पायाचा मधून यष्टांवरती आदळला. क्लीन बोल्ड झालेले आहेत फलंदाज. सुंदर टेलिकास्ट मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण बघता. रोशन सध्या कार्यरत आहेत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आणि आमचे दोन्ही कॅमेरामॅन त्यांचं कौतुक करावं तितकं कमी. ऑफ साईडला गॅपमध्ये खेळले, टप्पा पडलाय, चेंडू सीमारेषा ओलांडतोय, चौकार आलाय. संघर्ष करावा लागेल, बनवायचा आहे. अजूनही 52 धावा त्या 16 चेंडूंमध्ये. धावसंख्या झालेली आहे ती 10. माफ करा, 4 ऍड करण्यात येतील. 14 झालेले. 14 for 2. 52 ची अजूनही गरज आहे 16 चेंडूंमध्ये. नचिकेत आलेले आहेत. नचिकेत भंडारी फुलर लेन, बॅटची कडा, बोरासारखा गरंगळ चेंडू. सिली शॉट स्क्वेअर लेग मध्ये तुम्ही बघता. क्षेत्ररक्षक पाठीमागून आलेले आहेत. गुड फिल्डिंग. मयूर काळन यांना आपण त्या ठिकाणी बघितलं. एक धाव, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 15 वरती. 15 रन्स, 15 धावा धावफलकावरती. तयार होत असताना बघता पुन्हा एकदा गोलंदाज प्रेम. हो, चांगली बॉलिंग ऍक्शन. आणखी एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा फर्निचर डिस्ट्रॉय होत असताना 15 वरती तिसरा गडी बाद आणि दुसरी सफलता गोलंदाज प्रेमच्या खात्यामध्ये. धावफलकावरती 3 गडी बाद. 11चा करंट रन रेट आपण बघतोय आणि आता रिक्वायर्ड रन रेट वाढलेला आहे. 22 रिक्वायर्ड रन रेट आहे. 44 ची अजूनही गरज आहे. 44 धावसंख्येची ती 12 चेंडूंमध्ये. हॅलो, 44 धावसंख्येची अजूनही गरज आहे 12 चेंडूंमध्ये. आणि या षटकामध्ये आपण बघतोय गोलंदाज रोहित म्हात्रे.
पहिल्या चेंडू या ठिकाणी बोटं फिरवली होती बाहेरच्या बाजूने जास्त वळण घेत असताना व्हाईट बॉल. भरपूर आखूड टप्पाचा चेंडू आपण बघितला. पहिला चेंडू एक्स्ट्रा रन आलेली आहे. धावा दाफलकावरती 23 बनवायचे अजूनही 43 रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. वेगवान होता डाऊन दी ग्राउंड. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी पोहोचलेला शैलेश भंडारी. गुड फिल्डिंग. हो यावेळेला आपण बघतोय स्विंग ॲट द मिस. टप्पा पडलाय बाहेरच्या बाजूने. चेंडू वळण घेत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने आले क्रीजच्या कोपऱ्यामधून आणि अगदी आपण बघितलं तर ओव्हरपेस होता परंतु थोडे पाठीमागून खेळले होते. त्यावेळेला पायावरती आदळला. येस येस इट इज आउट. अंपायरचं बोट आकाशाकडे पाहायला मिळालं आणि सरळ मधल्या यष्टीवरती गवसले गेले. नचिकेत धक्का चौथा 24 वरती. मंडप डेकोरेटर्स आमचे जिग्नू पाटील व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. जिग्नू पाटील मंडप डेकोरेटर्स आपण कृपया करून लगेचच व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. 24 वरती 4 गडी बाद. 9 चेंडू शिल्लक आणि 9 मध्ये आता बनवायच्या धावा त्या 42. येत आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बारक्या. मिड विकेट मध्ये मिस टायमिंग आहे डीप मध्ये आणि तरी देखील चेंडू सीमा पार. टप्पा पडला स्वाभाविकपणे. टेनिस बॉल उसळी घेत असताना पाहायला मिळाला आणि सागर थोडे उशिराने धावले. जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी मिड विकेटला ते तैनात होते स्वर्गीय शशिकांत किसन बेलिलकर स्टँडच्या समोर. तिथून येईपर्यंत धावा चेंडू गेला तो 4 धावसंख्येकरिता. श्री गणेश भंडारी यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं. या पण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगोदरच खेळलेत. लेंथ कमी करण्यात आली. या गोलंदाजाकडे तुम्हाला नेहमीच आपण बघू शकाल गती परिवर्तन पाहायला मिळेल. परिवर्तन काळाची गरज आणि गोलंदाजाने केलेलं गतीमध्ये परिवर्तन फलंदाजाला या ठिकाणी बीट करताना. 28. हो वेगवान चेंडू तो लॉफ करण्यात आला. लॉंग ऑन मध्ये हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. वेल जज कॅच. सुंदर जजमेंट. सीमारेषेच्या जवळ होते. हाताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला. विकेट नंबर 5. निम्मा संघ 28 वरती गारद. झालेला अजून 38 बनवायच्या त्या 6 चेंडूंमध्ये. निर्णायक षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज युवराज काळ. स्ट्राईक सेकंडला राहुल भंडारी आणि नॉन स्ट्राईक सेकंडला ते गणेश पाटील. चला स्पीड अप करायचं फिल्डिंग करणारा संघ. स्ट्रेट बॅटेड लॉफ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक त्यांना दाखवायचा होता. डॉट बॉल. औपचारिकता फॉर्मॅलिटीज तुम्हाला आता पाहायला मिळतील. 5 लिगल डिलिव्हरीजने हा सामना जिंकू शकत नाही तो बॅटिंग करणारा संघ. डाऊन दी ग्राउंड डीप मध्ये हा त्या ठिकाणी सिद्धेश या संघाचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक. आता हेच म्हणावं लागेल कारण गोलंदाजी त्यांना मिळत नाहीये. फलंदाजीसाठी उतरवत नाहीये. मग आता क्षेत्ररक्षकाची भूमिका त्यांना करावी लागेल. धावसंख्या 29. 5 गडी बाद. ओइन स्विंगर होता. प्रार जोरदार आहे. धावा देखील मिळतील 6. सरळ चेंडू स्वर्गीय नशीब अनंत काळन स्टँड मध्ये 6 धावसंख्या करता षटकार.
कमी गती टॉस करण्यात आलं होतं चेंडूला. फ्लाईट दिली होती या ठिकाणी, पिक करू शकले नाही बरोबर. लॉफ करण्याचा तर नक्कीच प्रयत्न होता. एज घेऊन मोठी कडा घेऊन डीप मध्ये मिड विकेटला प्रेमने सुंदर गोलंदाजी केली. या डावामध्ये बॉलिंग कार्डचा पण विचार केला. त्याचं दुसरं षटक ज्यामध्ये धावा आल्या त्या 2 गडी बाद करत असताना 10 मिस टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात चेंडूवरती. क्या तबाही आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळतात त्या 4. कालच त्यांची एंगेजमेंट सेरेमनी पार पडली आणि आता काही दिवसानंतरच ते लग्न बंधनात अडकणार आहेत. शैलेश भंडारी आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या डावाला देखील ते आता सुरुवात करणार आहेत काही दिवसानंतरच. खवळो टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्यात आला डीप मध्ये. सामना होतोय संपन्न. त्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये हा दुसरा विजय मिळवत असताना रणवीर 11ला संघाचे पुरस्कर्ते आपण बघू शकाल ते म्हणजेच इंद्रजित कान. आता खुश असतील कारण लागोपाठचे 2 सामने लीग स्टेजला त्यांनी जिंकलेले आहेत आणि आपली पॉइंट्स टेबल मध्ये